मशिदीवरील भोंग्यांवरून पुन्हा एकदा वाद पेटण्याची शक्यता आहे। मशिदींवरच्या भोंग्यांमुळे जाणीवपूर्वक मुस्लिमांना टार्गेट केले जात असल्याचा आरोप अबू आझमींनी केलाय। त्याला मनसेने प्रत्युत्तर दिलेलं आहे, पाहूया। उद्या सत्ता हातामध्ये दिल्यानंतर तुम्ही नाही पहिल्या 48 तासामध्ये सगळ्या मशिदींवरचे भोंगे खाली उतरवले ना, परत राजकारण सांगणार नाही तुम्हाला। पूरी रात कीर्तन बजता है जोर जोर से, कभी आज तक कोई कंप्लेन नहीं हुआ है। लेकिन मस्जिदों की अजान कितनी देर होती है? मैक्सिमम 1.5 मिनट। मशिदींवरच्या भोंग्यांविरोधात राज ठाकरेंनी जाहीर भूमिका घेतली होती। भोंगे उतरवले नाहीत तर मशिदींसमोर जाऊन हनुमान चालीसा पठण करा असं आवाहनही राज ठाकरेंनी मनसैनिकांना केलं होतं। आता मशिदींवरील भोंग्यांचा मुद्दा पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे। त्याला कारण ठरलंय सपाचे आमदार अबू आझमी यांनी केलेलं एक वक्तव्य। उत्तर प्रदेशच्या मंदिरातही जोरजोरात रात्रभर कीर्तन वाजत असतात, त्यावर कधीच कुणी आक्षेप घेत नाही असं आझमींनी म्हटलंय। तर भोंग्यांच्या मुद्द्यावरनं केवळ मुस्लिमांना त्रास दिला जातो असा आरोपही आझमींनी केलाय। वोट बँकेसाठी भोंग्यांचं राजकारण सुरू असून पोलिसांनी डेसिबल तपासावेत असं आवाहनही अबू आझमी यांनी केलंय। मैं यूपी जाता हूं ना, पूरी रात, बहुत सारे यूपी के बैठे होंगे आप लोग, पूरी रात कीर्तन बजता है जोर जोर से, कभी आज तक कोई कंप्लेन नहीं हुआ है। लेकिन मस्जिदों की अजान कितनी देर होती है? मैक्सिमम 1.5 मिनट। मुसलमानों को तकलीफ देंगे, मुसलमानों की मस्जिदों के लाउडस्पीकर रोकेंगे तो उनका वोट बैंक बढ़ेगा और नफरत बढ़ेगी। मैं सरकार से कह देना चाहता हूं कि हम कानून को पूरा हम मानते हैं, मानने को तैयार हैं, कानून मानेंगे, लेकिन जो फैसला हुआ जज का, जो कोर्ट का फैसला आया उसको इम्प्लीमेंट कीजिए ना। क्या हमारी मस्जिद पे आकर के आप किसी की शिकायत करने पर 10-20 लोगों के साथ आकर के मस्जिद में घुस करके लाउडस्पीकर उतार रहे हैं, इससे लॉ एंड ऑर्डर की सिचुएशन खराब हो रही है। मस्जिदों का लाउडस्पीकर कमिश्नर साहब से कहना चाहता हूं, आप बिल्कुल उतारेंगे नहीं, आप डिसिप्लिन चेक करेंगे, अगर वो ज्यादा है तो बुला के समझाएंगे, वार्निंग देंगे, नोटिस देंगे, उसके बाद उनसे खुद उतारने के लिए कहिए। आप जाकर पुलिस के लोग कुछ लोगों को लेकर जाकर उतारेंगे तो ये बिल्कुल हम बर्दाश्त नहीं करेंगे। मशिदींवरील भोंग्यांबाबत राज ठाकरेंनी जाहीर भूमिका घेतली, त्यानंतर अनेक ठिकाणी भोंगे उतरवले गेले। आता अबू आझमींनी मशिदींवरच्या भोंग्यांमुळे फक्त मुस्लिमांना टार्गेट केलं जात असल्याचा आरोप केला। त्याला आता मनसेनेही प्रत्युत्तर दिलंय। जे चुकीचं आहे त्यालाच राज ठाकरे आणि मनसेने विरोध केलाय। आम्ही राजकारण करत नाही असा पलटवार मनसेने केलाय। अबू आझमींना देखील मी हेच सांगू इच्छितो की मंदिरात 4 भिंतीच्या आत भजन कीर्तन होतो, त्याचा मुस्लिमांना कसा काय त्रास होतो? तुम्ही जो काही नमाज किंवा कलम जे काही तुम्ही प्रार्थना करता ते तुमच्या मस्जिदीच्या आतमध्ये करण्यासाठी कोणाचाही विरोध नाहीये की, पण मस्जिदीच्या वर भोंगे लावून तुम्ही जी काय आजान देता याची काय आवश्यकता आहे? समाज काळ बदललाय, समाज फार पुढे गेलाय। नमाजचा टाइम कळवण्यासाठी पूर्वी जी आजान दिली जात होती, आज प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे, घड्याळ आहे। कशासाठी हवी तुम्हाला आजान आणि भोंगा? लोकांना त्रास होईल अशी कोणतीही गोष्ट नको, एवढीच त्यामागची भूमिका आहे। राज ठाकरे यांनी जाहीर सभेतून मशिदींवरील भोंगे हटवले गेले पाहिजेत अशी आक्रमक भूमिका घेतली होती। माझ्या हातात सत्ता द्या, 48 तासात मशिदीवरचे भोंगे हटवून दाखवतो असं विधानही विधानसभा निवडणुकीच्या वरळीच्या प्रचार सभेत राज ठाकरेंनी केलं होतं। आता अबू आझमींनी भोंग्यांच्या मुद्द्याला हात घालून मनसेला डिवचलं। येत्या काळात याच मुद्द्यावरनं अबू आझमी विरुद्ध मनसे असा संघर्ष पेटण्याची शक्यता नाकारता येत नाही। मनोज कुलकर्णी, झी 24 तास, मुंबई।